2 ते 5 मिनिटांमध्ये ओबीसीचा काळा जीआर कसा रद्द झाला पाहिजे आणि कसा तो घातक आहे आणि ओबीसीवर काय अन्याय अत्याचार सुरू आहेत ते सांगतील अवंतिकाताई लेकुरवाडे. सर्वप्रथम आवाज. हॅलो 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 हॅलो. सर्व ओबीसी बांधव जे विदर्भाच्या कान्याकोपऱ्यामधून इथे आलेले आहेत त्या सर्वांनी ते ओबीसी असल्याचं प्रमाण दिलेलं आहे. ज्या सर्वांनी ओबीसीला ताकद देण्याचं काम केलेलं आहे त्या समग्र ओबीसी बांधवांना अवंतिका लेकुरवाळेचा जय ओबीसी, जय ओबीसी. कर समर्पित विचारों के लिए अपने प्राण, कर समर्पित विचारों के लिए अपने प्राण महामानव कर लिखवाया जिन्होंने अपना नाम, सिर ऊंचा किया इस देश का, देकर विचारों का योगदान, ऐसे शाहू फुले अंबेडकर इन्हें मेरा कोटि कोटि प्रणाम, कोटि कोटि प्रणाम. अन्याय अत्याचारावर करू टीकेचे प्रहार, परतवून लावू ओबीसींवर होणारे प्रत्येक वार. कशाला हवी तलवार, ओबीसींना हवी जनसंख्येची धार. आणि इथे उपस्थित समग्र ओबीसींना अवंतिका लेकुरवाळेचा सादर नमस्कार, सादर नमस्कार. आज डीजे मध्ये आवाज कसा येईल? डीजे मध्ये आवाज नाही येणार ना? डीजे उतरत उतरत उतरा उतरा, सगळे खाली उतरा, सगळ्यांना खाली उतरा, सगळ्यांना खाली उतरा प्लीज. डीजे वाल्या भाऊला सांगा थोडा, डीजे वाल्या भाऊला थोडा थांबायला सांगा. सगळं उतरा. डीजे वाल्या भाऊना सांगा. यस, थांबले थांबलेत. डीजे वाले भाऊला थांबवा. हा यस. सर्वांना विनंती आहे, स्टेजवरच्या सर्वांना विनंती आहे, कृपया सर्वजण खाली व्हा. मी सांगितलं तिकडे सर्वांना विनंती आहे, खाली व्हा, खाली व्हा प्लीज प्लीज. बोलवतो मी बोलवतो. सर्वांना विनंती आहे, सर्व स्टेज खाली करा. डीजे सर्व पत्रकार बंधू चला इथून प्लीज. हॅलो, हा डीजे कमी करा. सर्वांना विनंती आहे, सर्वांना विनंती आहे प्लीज करा. चला. आणि सगळे लोक खाली उतरा स्टेजवरून. चला बाहेर निघा, बाहेर काढा, खाली उतरा, बाहेर काढा. आणि डीजे बंद करा. खूप अलोट गर्दी आहे, त्यांना रस्ता करून द्या. डीजे बंद करा. पहिले मान्यवरांना ऐकायचं असल्यामुळे डीजे बंद करावा आणि स्टेजवरच्या सगळ्या लोकांनी खाली उतरावे. स्टेजवरती कोणी राहू नये, स्टेजवरून खाली उतरावे. आज एक ऐतिहासिक दिन आहे, ज्या दिवशी खऱ्या अर्थाने कुठल्या व्यक्ती नेतृत्वामध्ये नव्हे तर उत्स्फूर्तपणे समग्र ओबीसी या संविधान चौकामध्ये त्यांना ओबीसीची ललकार मागण्यासाठी, ओबीसीच्या न्यायाची ललकार करण्यासाठी आज इथे उपस्थित झालेला आहे. आणि अशा प्रकारे इतिहासामध्ये नोंद घ्यावी लागेल असे समग्र ओबीसी विदर्भाच्या कान्याकोपऱ्यातून इथे उपस्थित झालेले आहे. हा एकमेव मंच आहे जो मंच समग्र ओबीसींचा आहे. समग्र नेते, सन्माननीय नेते खाली बसलेले आहेत. यामध्ये ज्यांनी जिवंतपणा टाकलेला आहे, ज्यांनी ओबीसींच्या अधिकाराला वाचा फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे,
ज्यांनी ज्यांनी ओबीसी बांधवांना एकत्र करून 2 सप्टेंबरच्या काळ्या GRच्या विरोधात लढा पुकारलेला आहे, ज्यामध्ये अनेकांचे नावे घ्यावे लागतील. प्रामुख्याने सन्माननीय वडट्टीवार साहेब यांनी या महादेव जानकर साहेब इकडे आलेले आहेत. पोलीस बंधूंना विनंती आहे माझी, पोलीस बंधूंना विनंती आहे, महादेव जानकर साहेबांना तिथून सोडा. महादेव जानकर साहेब या ठिकाणी आलेले महादेव आहेत. जानकर साहेब आहेत, लक्ष्मण पोलीस हाके साहेब आहेत, बांधवांना त्यांना विनंती कृपया आहे. इथून सोडा. त्यांना मंचाकडे येऊ द्यायचं आहे. सन्माननीय महादेव जानकर साहेब लक्ष्मण हाके साहेब, येस. यांना मंचाकडे येऊ द्यायचं महादेव आहे. जानकर साहेब, लक्ष्मण हाके साहेब, कृपया पोलीस बंधू, पोलीस वाले बंधूंना कृपया त्यांना रस्ता द्या. महादेव जानकर साहेब आहेत, लक्ष्मण हाके साहेब आहेत, त्यांना या ठिकाणी पोलीस बांधवांना विनंती आहे की मंचाकडे पाठवायचं आहे. मंगेश सुरू ठेवू सर.